नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणेमध्ये मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरती जी जाहिरात येणार आहे त्याकरिता, त्यासोबतच जी अंतर्गत भरतीकरिता ज्या महिला ग्रामीण आणि शहरी भागामध्ये कार्यरत आहेत अंगणवाडी सेविका म्हणून, त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. ज्या गृहिणी आहेत किंवा ज्या जॉब करतायत, जॉब करून किंवा घर संसार सांभाळून परीक्षेचा अभ्यास करतायत, सरकारी नोकरीकरिता प्रयत्न करतायत, त्यांच्याकरिता अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे आणि आपल्याला 200 पैकी 150 च्या जवळपास मार्क कसे मिळवायचे आहेत आणि सरकारी नोकरीमध्ये आपलं अंतिम निवड यादीमध्ये कसं नाव येईल, याकरिता हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तो तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला सुरुवातीला लाईक करायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा आणि आपले जे ग्रुप आहेत, WhatsApp ग्रुप अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस तर आपले पर्सनल WhatsApp ग्रुप असतील त्यावरती जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्या बाकीच्या महिलांना सुद्धा याची माहिती मिळेल. ओके, त्या बघण्यापूर्वी आपण आजचा शेवटचा दिवस आहे, जी ऑफर ठेवली होती 3 दिवसाकरिता कमी किमतीमध्ये तुम्हाला वर्षभराकरिता बॅच या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. ICDS पोषण अभियान असेल यामध्ये तुम्हाला झालेले क्वेश्चन पेपर आहेत, त्याचं PYQ, MCQ टॉपिक वाईज दर महिन्याला झूम मीटिंग, तज्ञ आणि अनुभवी शिक्षक शिकवण्याकरिता सर्व विषय यामध्ये घेतले जाणार आहेत. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल. लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा आपल्या वेळेनुसार आपण कितीही वेळा बघू शकतो. आपण जर जॉब करत असाल तरी तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये बघता येईल, म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहे. आणि ज्या हँड रिटन नोट्स आहेत त्या तुम्हाला PDF स्वरूपामध्ये आम्ही स्वतः नोट्स काढलेल्या आहेत वेगळ्या पुस्तकामधल्या, या सुद्धा तुम्हाला दिल्या जाणार आहेत. तुम्हाला त्याची झेरॉक्स वगैरे काढता येईल. तर ही बॅच या ऑफरचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला 9823442263 हा नंबर आहे. तसेच ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ऍपमधून सुद्धा बॅच जॉईन करू शकता किंवा इकडे नंबरवरती कॉल सुद्धा करायचा आहे. ठीक आहे, तर आपला जो आज महत्वाचा विषय आहे, घर संसार किंवा ज्या गृहिणी आहेत किंवा ज्या जॉब करतायत, मदतनीस आहेत, अंगणवाडी सेविका आहेत किंवा ज्यांचं कॉलेज चालू आहे, अशा सर्व महिला उमेदवारांकरिता हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे. अभ्यासाचं नियोजन तर करायचंच आहे, त्याची अंमलबजावणी सगळ्यात महत्वाचं आहे. इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. नाहीतर सर्वच जणच नियोजन करतात परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे ते काम सक्सेस त्या कामामध्ये मिळत नाही. हे त्याचं तत्व आहे. तर यामध्ये 200 पैकी आपल्याला 150 चं टार्गेट ठेवायचं आहे. 150 गुण कशीही स्वरूपामध्ये मिळवायचेच आहे. त्याकरिता प्रयत्न करणं गरजेचं आहे. ओके, अभ्यास करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला किमान दिवसामधला बघा 24 तासामधला तुम्ही जॉब काही जरी करत असाल, जॉब करत असाल, फुल टाइम, पार्ट टाइम करत असाल, कॉलेज चालू असेल तुमचं, तरी 3 तास स्वतःला वेळ मिळतो अभ्यास करण्याकरिता. बघा, मिळत नसेल तर काढायचा प्रयत्न करा. सकाळी लवकर उठा, रात्री थोडा अभ्यास करा, वेळ नसेल तर. तर यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला अभ्यासक्रम जाणून घ्यायचा आहे. पूर्ण डिटेल टॉपिक लिस्ट आपल्याकडे सिलेबस आहे याचा, प्रत्येक विषयाचे टॉपिक कोणते आहेत, प्लस तुमच्याकडे PYQ असणं गरजेचं आहे, जे आपल्याकडे उपलब्ध आहेत, आपण तयार केलेले आहेत. तसेच तुम्हाला संदर्भ पुस्तक यादी, कोणतं पुस्तक कोणत्या विषयाकरिता वाचायचं आहे हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत सगळेच जण वाचतात, त्यामधलं येत नाही. नेमकं परीक्षाभिमुख आहे, जे परीक्षेला विचारलं जातं, कमी वाचलं तरच लक्षात राहते. जास्त जर तुम्ही वाचन करत बसाल, सगळं जर वाचलं तर लक्षात राहत नाही. आणि त्या जोडीला आपल्याला सराव पेपर सुद्धा सोडवायचे आहेत. ओके, 4 गोष्टी मी सांगितल्या आणि याच्या जोडीला तुम्हाला अचूक मार्गदर्शन. ओके, मार्गदर्शन जर असेल तर तुम्हाला कमी वेळेमध्ये यशापर्यंत पोहोचता येतं. ओके, म्हणजे अभ्यासक्रम पाहिजे तर डिटेल टॉपिक लिस्ट माहिती असणं गरजेचं, त्याच्या जोडीला तुम्हाला PYQ झालेले क्वेश्चन पेपर माहिती असणं गरजेचं, म्हणजे कोणत्या विषयामध्ये कोणत्या टॉपिक वरती कशा स्वरूपाचा प्रश्न विचारला, किती डेप्थ आहे त्याची विचारण्याची, मीडियम स्वरूपाचा आहे का, हार्ड स्वरूपाचा आहे का, इझी स्वरूपाचा आहे. त्यानंतर संदर्भ पुस्तक आहे, ती कोणत्या विषयाकरिता कोणते पुस्तक वाचायचे आहे, कोणते मॅगझिन वाचावं लागतात, एवढं वाचलं तर ठीक आहे का. तर आपल्याकडे बॅच जॉईन केली, तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचा बुक वाचण्याची आवश्यकता नाही. आपणच 4 ते 5 पुस्तकामधल्या नोट्स तर मला तयार हँड रिटन नोट्स आहेत माझ्या स्वतःच्या, ते तुम्हाला दिल्या जाणार आहेत. ओके, त्यासोबतच तुम्हाला सराव पेपर सुद्धा घेण्याची आवश्यकता नाही. 20 सराव पेपर आहेत अंगणवाडीचे. त्याला तुम्हाला जोड या ठिकाणी प्रत्येक शिक्षक तुम्हाला कॉलवरती बोलेल, पर्सनल गाईडन्स करेल, तुमच्या प्रश्न समजून घेतील, तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, लक्षात कसं ठेवायचं आहे, प्रत्येक विषयाच्या ट्रिक्स कशा सांगता येतील जास्तीत जास्त, हे सुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे. तर याचा जो अभ्यासक्रम आहे तुम्हाला नियोजन करायचं आहे, सोमवार ते शुक्रवार तुम्ही सांगितल्याप्रमाणे अभ्यास करायचा आहे आणि दर आठवड्यात तुम्हाला 2 विषय घ्यायचे आहेत. कारण तर एकच जर विषय जर वाचत बसला तर कंटाळा येईल.
तुमचा वेळेनुसार तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये अवघड विषय घ्या, रात्रीच्या वेळेमध्ये सोपा घ्या. परंतु आठवड्याला 2 विषय करायचे आहेत. जे तुम्ही वाचताय 5-6 दिवसामध्ये जे वाचले सोमवार ते शुक्रवार त्या टॉपिक जे कंप्लीट झालेले आहेत तुमचे 4 हो 5 हो, त्या टॉपिकचं रिव्हिजन शनिवारला झालंच पाहिजे. ओके. जे 3 तास आहे त्या ठिकाणी वाचन अभ्यास नाही करायचा, त्याचं रिवाईज करायचं आहे. म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये त्याच्या 15 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी काय मी केलेला आहे अभ्यास, त्याचं सराव ओके रिवाईज करायचा आहे. आणि दर रविवारला सुरुवातीला पेपर सोडू नका. त्यानंतर तुमचा 40% 50% अभ्यास झाल्यानंतर टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचा आहे. ओके. टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्या जोडीला तुम्हाला मी आता सांगितलं टॉपिक वाईज तुम्हाला एमसीक्यू, पीवायक्यू सुद्धा सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. कारण तुमचं स्वतःचं अनालिसिस तुम्हाला स्वतः करायचं आहे. मी हा टॉपिक शिकलाय किंवा मी आज महिला आणि बाल कायदे कायदे किंवा योजना अभ्यासलेल्या आहेत. परंतु यावरचा प्रश्न आल्यानंतर माझा चुकला आहे. ओके. कन्यादान योजनेचं मला साल माहित नाही, त्याचे लाभार्थी कोण आहेत, त्यामध्ये किती रक्कम मिळते हे वेळेवरती आठवलं नाही, तर तुमचं 100% वाचन होत नाही. ओके. जे करताय ते 100% करा. कारण हे सरकारी नोकरीकरिता स्पर्धा सुद्धा आहे. तर यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवावं लागणार आहे. लक्षात ठेवण्याकरिता तुम्ही स्वतःचे शॉर्ट नोट्स आता बघा मी नोट्स दिलेलेच आहेत. परंतु त्यामधनं सुद्धा तुम्हाला महत्त्वाचे पॉइंट काढायचे आहेत. छोट्या डायरीमध्ये तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्हाला त्याचं रिव्हिजन करायचं आहे. तुम्ही प्रवासामध्ये आहात, ओके. बसमध्ये प्रवास करताय त्यावेळेस सुद्धा ती छोटी डायरी घेऊन तुम्ही त्याचं रिवाईज करू शकता, वाचू शकता. म्हणजे कायमस्वरूपी तुमच्या ते लक्षात राहणार आहे. ओके. अनालिसिस तर सांगितलेच आहे. बघा तुमचं दुसरं कोणी अनालिसिस करणार तुम्ही तुमचा अभ्यास किती झालेला आहे ते स्वतःलाच ओळखावं लागणार आहे. तुम्ही कोणता वीक पॉइंट आहे तो स्ट्रॉंग पॉइंट करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून काय होणार आहे यामध्ये की इम्प्रुव्हमेंट स्वतःमध्ये काय होणार आहे अभ्यासामध्ये तुमच्या इम्प्रुव्हमेंट होणार आहे. आणि तुमचे पेपरमध्ये किती मार्क पडतायत सराव पेपरमध्ये त्याकडे दुर्लक्ष करा. पण चुका जे सिली मिस्टेक होत आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आपोआप 200 पैकी 150 मार्कापर्यंत पोहोचणार आहात. ओके. हे जर तुम्ही सातत्याने 4 ते 5 महिने जर केलं ना, अशा स्वरूपामध्ये मी सांगितले माझ्याकडे संदर्भ पुस्तके आधी सांगितलेलीच आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा कोणते मॅगझिन, कोणते न्यूजपेपर किंवा ज्या काही वेबसाईट आहेत ते सुद्धा सांगितले. ते जरी केलं ना तुम्ही सफिशियंट आहे अंगणवाडी सुपरवायझर बनण्याकरिता. खूप काही करण्याची आवश्यकता नाहीये. परंतु परफेक्ट प्लॅनिंग करा, त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न करा आणि अचूक मार्गदर्शन घेण्याकरिता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी वेगवेगळ्या बॅचेस त्यामधील आज शेवटचा दिवस आहे मेगा ऑफरचा 1 ते 3 एप्रिल पर्यंत होती. आज संध्याकाळी पर्यंत तुम्हाला कॉल करायचा आहे. या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे. अंगणवाडी सुपरवायझर करिता स्पेशल बॅच तुम्हाला मी म्हटलंय हँड रिटन ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाईड केल्या जाणार. तुम्हाला स्वतः झेरॉक्स काढता येणार आहे कारण की ई बुकमध्ये तुमच्या तुम्हाला डोळ्याला त्रास किंवा डोकं सुद्धा दुखते सारखं मोबाईलमध्ये बघून. तर ह्या स्वतः त्या 3 ते 4 पुस्तकामधले नोट्स आहेत ते तुम्हाला वाचायला मिळतील. फ्री ऑफ कॉस्ट आहे. बॅचमध्येच उपलब्ध आहेत. आणि आजचं लास्ट डेट आहे ऑफरची तर 9823442223 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. मी म्हणेल तुम्हाला की हा शांततेचा काळ आहे. बघा शांततेच्या काळामध्ये आपण जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये आपल्याला कमी रक्त सांडावं लागतं. एक म्हण आहे. परंतु जसं की आपल्याकडे हा वेळ आहे तर या वेळेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा म्हणजे जाहिरात आल्यानंतर तुम्हाला फक्त रिव्हिजन आणि पेपर सॉल्व्ह, डेमो पेपर, मॅरेथॉन लेक्चरच करावे लागणार आहेत. म्हणजे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो असाच कंटिन्यू राहील. म्हणजे परीक्षेच्या वेळेमध्ये तुम्हाला डिप्रेशनमध्ये जाणार नाही, काळजी वाटणार नाही की माझा अभ्यास झाला नाही, ही जाहिरात शेवटची आहे माझी, यामध्येच माझं झालं पाहिजे. अशा कोणत्याही स्वरूपाचं तुम्हाला टेन्शन येणार नाही. तर याकरिताच तुम्ही आतापासून अभ्यास करा. सगळं काही करताय, जॉब करताय, घर, संसार सगळं सांभाळताय. परंतु तुम्हाला सरकारी नोकरी हवी. ₹50,000 सॅलरी आहे अंगणवाडी सुपरवायझर. या फक्त महिलाच देऊ शकतात. याची पात्रता काय आहे तर कोणत्याही संविधानिक विद्यापीठामधील कोणत्याही शाखेतील पदवीधारक महिला उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. ज्यांचं आता शेवटच्या वर्षामध्ये आहे ते सुद्धा ॲपियर आहेत. ॲपियर म्हणजे ज्यांचा आता एक्झाम संपल्यानंतर प्रोव्हिजनल सर्टिफिकेट असेल तरी. ओके. कॅटेगरी करिता 43 वर्ष वयोमर्यादा ओपन करिता, खुल्या प्रवर्गाकरिता 38 वर्ष वयोमर्यादा राहणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ओके. ऑल दी बेस्ट सर्वांना अभ्यासाकरिता. थँक यू.